आपण पाहताय महाधुरळा। गोकुळ सोबत गोकुल। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। सध्या गोकुळच्या चेअरमन पदावरून जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापलेले आहे। गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे राजीनामा देणार की त्यांच्यावर अविश्वास ठराव येणार की ते कायम राहणार, याबाबत आता संदिग्धता निर्माण झाली आहे। 2 दिवसात या संदर्भात निश्चितपणे निर्णय होणार हे नक्की आहे। त्यामुळे डोंगळे हे 2 दिवसात राजीनामा देणार, 2 दिवसात त्यांच्यावर अविश्वास ठरावासंदर्भातला जो निर्णय होईल तो होणार, किंवा त्यांनाच कायम ठेवण्याबाबत काहीतरी निर्णय होणार। या तिन्हीपैकी एक निर्णय 2 दिवसात होणार हे नक्की आहे। सध्या तरी ज्या पद्धतीनं सर्व संचालक एकसंघ झाले आहेत, त्यामुळं डोंगळे यांच्या विरोधात सगळे संचालक एक झाल्यामुळं सध्या राजीनामा देण्याची शक्यताच जास्त वाढलेली आहे। अविश्वास ठरावासंदर्भात गोकुळचे नेते आमदार सतेज पाटील यांना विचारले असता अविश्वास ठरावाचा नच येत नाही असा खुलासा त्यांनी केलेला आहे। यामुळं आता अविश्वास ठराव येण्याची शक्यता कमी आहे। त्याऐवजी डोंगळे राजीनामा देणार की त्यांना कायम ठेवण्यासंदर्भात निर्णय होणार, याबाबत 2 दिवसात काही निर्णय निश्चितपणे होणार आहे। सध्या तरी ते राजीनामा देण्याची शक्यता जास्त वाटते, कारण त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आपल्याला कायम ठेवावे अशी मागणी केली। त्यानुसार या दोघांनीही तुम्ही राजीनामा देऊ नका असा संदेश दिला। त्यानुसार डोंगळे यांनी राजीनामा दिला नाही, पण उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार विनय कोरे यांच्यासह काहींनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचे समजते। स्थानिक पातळीवर सहकारात राजकीय गोष्टी आणू नये अशी विनंती या दोघांनी केल्याचे समजते। यामुळं आता अजित पवार आणि मंत्री हसन मुश्रीफ या दोघांच्या चर्चेनंतर गोकुळमध्ये वादाचा बिंदू न ठरता आणखी वर्षभर ज्या पद्धतीने 4 वर्षापूर्वी ठरलेला आहे त्यानुसार कारभार व्हावा असा निर्णय होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि महायुती असा वाद न घालता ज्या पद्धतीनं 4 वर्षापूर्वी निर्णय झाला पद्धतीनं 2+2+1 असा फॉर्म्युला व्हावा यासाठी नव्याने प्रयत्न सुरू झालेले आहेत। डोंगळे यांनी राजीनामा दिलाच तर आणखी 2 नावे पुढे येण्याची चिन्हे आहेत। त्यामध्ये नावेद मुश्रीफ आणि अजित नरके यांचा समावेश आहे। बाबासाहेब चौगुले हे तर प्रमुख दावेदार आहेत। त्यामुळं महायुती की महाविकास आघाडी असा जर प्रश्न निर्माण झाला तर महायुतीच्या चिन्हावर मुश्रीफ आणि नरके ही नावं पुढे येतील, आणि महाविकास आघाडीचा प्रश्न आला तर बाबासाहेब चौगुले यांचा रस्ता मोकळा होईल। सध्या महायुती आणि महाविकास हा वाद न घालता गोकुळमध्ये ज्या पद्धतीनं सामंजस्यानं 4 वर्षे कारभार सुरू आहे तसाच कारभार कायम ठेवावा या संदर्भात सध्या नेत्यामध्ये हालचाली सुरू आहेत, चर्चा सुरू आहेत। त्यामुळे आता मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील या दोघांनीही पुढाकार घेऊन गोकुळमध्ये वातावरण जे 2 दिवसात बिघडलेलं आहे ते सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। यामुळं शनिवारी किंवा रविवारी गोकुळमध्ये अतिशय महत्त्वाचा निर्णय होणार आहे। तो राज्य पातळीवर होणार की जिल्हा पातळीवरचे नेते घेणार या संदर्भातली निश्चितपणे उत्सुकता आहे। धन्यवाद। आपल्याला जर अशाच ताज्या घडामोडी हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल।